स्त्री आणि विश्व. स्त्रीच्या जीवनातील महत्त्वपूर्ण योगदान आणि तिच्या अस्तित्वाच्या व्यापकतेचा विचार करतो. स्त्री ही फक्त कुटुंबाची आधारस्तंभ नसून समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देते. स्त्री ही सृष्टीची निर्मिती आहे, जीवनाचा उगम आहे. तिच्या अस्तित्वामुळेच या जगाचे चक्र फिरते. ती केवळ एक व्यक्ती नाही, तर एक भावना, एक प्रेरणा आणि एक शक्ती आहे. समाजाच्या प्रत्येक पायरीवर स्त्रीचे योगदान महत्त्वाचे आहे. ती एक आई म्हणून मुलांना घडवते, एक पत्नी म्हणून संसाराची साथ देते, एक बहीण म्हणून आधार बनते आणि एक मुलगी म्हणून कुटुंबाला आनंद देते. तिची भूमिका आई, बहीण, पत्नी, मुलगी म्हणून सीमित नसते. ती शिक्षिका, डॉक्टर, वैज्ञानिक, नेत्या, उद्योजिका यांसारख्या भूमिकांमध्येही आपली ओळख निर्माण करते. स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसून ती समाजाचा पाया आहे. तिच्याशिवाय जगाची कल्पना करणे कठीण आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत स्त्रीने विविध भूमिकांमध्ये आपले महत्त्व सिद्ध केले आहे. इतिहास साक्ष आहे की जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांसारख्या स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने समाजाला प्रेरणा दिली आहे. तंत्रज्ञानाच्या युगातही स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. तिने अंतराळात झेप घेतली आहे, जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र अजूनही समाजात स्त्रीला अनेक अडचणींना सामना करावा लागतो. लैंगिक भेदभाव, शिक्षणाचा अभाव, बालविवाह, हिंसाचार यांसारख्या समस्यांमुळे स्त्रीचे स्वातंत्र्य आणि प्रगती खुंटते. स्त्री शक्तीला ओळखून तिच्या स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी आहे. शिक्षण, आरोग्य सेवा आणि आर्थिक स्वावलंबन यांसारख्या क्षेत्रांमध्ये तिला प्रोत्साहन दिल्यास ती स्वतःला सिद्ध करू शकते. स्त्री ही विश्वाची निर्मिती आहे. तिच्या योगदानाशिवाय समाजाची प्रगती अपूर्ण आहे. त्यामुळे स्त्रीचा आदर आणि सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्त्री आणि विश्व या दोघांमधील अतूट नाते समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे आहे. स्त्री ही केवळ एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण मानव जातीचा आधारस्तंभ आहे. तिचे महत्त्व ओळखून तिचे जीवन अधिक सुसंवादपूर्ण आणि स्वतंत्र बनवणे हेच आपल्या समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक आहे. स्त्रीचे जीवन संघर्षाने भरलेले असते. पूर्वीच्या काळात तिला 4 भिंतींमध्ये बंदिस्त ठेवले जात असे. तिच्या स्वप्नांना, इच्छांना आणि अधिकारांना कायमच डावललेले गेले. शिक्षण, स्वातंत्र्य आणि समानतेच्या क्षेत्रात तिला अनेक अडथळ्यांना सामना करावा लागला. तरीही स्त्रीने आपल्या कर्तृत्वाने हे सिद्ध केले आहे की कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. आजची स्त्री स्वतःला सिद्ध करत आहे. ती शिक्षणाच्या जोरावर आपले स्वप्न पूर्ण करत आहे. तथापि आजही स्त्रीला अनेक समस्यांना सामना करावा लागतो. स्त्री ही निसर्गाची देणगी आहे. ती जगाला घडवते आणि संस्कृतीला आकार देते. तिचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. स्त्री म्हणजे प्रेम, सहनशीलता आणि समर्पण यांची मूर्तिमंत रूप आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेत कर्तृत्व आणि आधार दडलेला आहे. म्हणूनच स्त्रीचे अस्तित्व हे फक्त कुटुंबापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानव जातीसाठी अनमोल आहे.